नमस्कार अमरावती। ज्यांच्या खांद्यावर ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी आहे तेच डॉक्टर आता आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत। अमरावतीमध्ये समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी थकीत वेतन आणि प्रोत्साहन भत्त्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केल्याने आरोग्य यंत्रणाच विस्कळीत झाली आहे। पाहूया हा संपूर्ण विशेष रिपोर्ट। अमरावतीत समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आता आक्रमक भूमिका घेतली आहे। जिल्हा परिषद मुख्यालयासमोर शेकडो डॉक्टरांनी अन्नत्याग आंदोलन सुरू करत प्रशासनाविरोधात संतापही व्यक्त केला आहे। गेल्या 2 महिन्यांपासून वेतन रखडले असून तब्बल 9 महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता अद्याप मिळालेला नाही। त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी अखेर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। या आंदोलनाचा थेट परिणाम ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर होताना दिसतो आहे। अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार ठप्प झाला असून रुग्णांचे हाल आता होत आहे। ऐन उन्हाळ्यात सुरू असलेल्या या अन्नत्याग आंदोलनामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। प्रशासनाकडून अद्याप कुठलीही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलक डॉक्टरांचा संताप वाढत आहे। समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आता जिल्हा परिषद प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। येत्या काही तासांमध्ये प्रशासन कुठली भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा मानले जाणारे समुदाय आरोग्य अधिकारी आता आपल्या हक्कासाठी उपोषणाच्या मार्गावर गेले आहेत। त्यामुळे आरोग्य सेवेवर मोठा परिणाम होत असून प्रशासनाची कसोटी लागली आहे। सर ऍक्च्युली आमचं जे आहे मानधन आणि इन्सेंटिव्ह या दोन माध्यमातून आम्हाला आमच्या कामाचा मोबदला मिळत असतो। 25,000 मानधन आणि 15,000 इन्सेंटिव्ह। परंतु गेल्या 9 महिन्यापासून आमचा इन्सेंटिव्ह झालेला नाहीये आणि त्याचबरोबर आमचे मानधन जे आहे ते 2 महिन्यापासून प्रलंबित होतं। आपल्या ग्रामीण भागामध्ये जवळजवळ 198 समुदाय आरोग्य अधिकारी अगदी मनापासून सेवा देत आहे, पण तरीही त्यांना 2 महिन्याचं मानधन आणि 9 महिन्यापासून इन्सेंटिव्ह मिळालेलं नाहीये। ही खरंच खूप गंभीर बाब आहे आणि आज आम्ही बरेचदा निवेदन दिले, बरेचदा सीईओ सरांना भेटलो, डीएचओ सरांना भेटलो, पण आमची मागणी आतापर्यंत मान्य झालेली नाही। त्यामुळं आम्ही सगळेजण आज शेवटचा पर्याय किंवा शेवटचा एक मार्ग म्हणून आज तुम्ही पाहताय अमरावतीमध्ये जवळजवळ 46-45-46 तापमान आहे। या तापमानामध्ये आज आम्ही सगळे समुदाय आरोग्य अधिकारी अन्नत्याग आंदोलन इथे करत आहोत आणि आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की आमचे मानधन, आमचे इन्सेंटिव्ह हे पूर्णपणे आम्हाला देण्यात यावे आणि त्याचबरोबर आमच्या काही जे समुदाय आरोग्य अधिकारी आहे यांची बदली झालेली आहे, परंतु त्यांना आपल्या इथून कार्यमुक्त करण्यात येत नाहीये। 5 महिने झालेले आहे, बदली झालेली आहे, पण त्यांना त्यांच्या ज्या ठिकाणी आहे त्या जायसाठी कार्यमुक्त करण्यात आलेलं नाहीये। तर ते कार्यमुक्त करण्यासाठीही आम्ही आज ठामपणे इथे अन्नत्याग आंदोलन करत आहोत, जिल्हा परिषद समोर आहोत आणि आम्ही आमच्या मागण्या आणि आम्हाला लिखित स्वरूपात जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्याचं मिळत नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवणार आहे।